नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 12 जुलैला झालेला हा संच क्रमांक एचा पेपर आहे. त्यामध्ये आज आपण मराठी विषयाला आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द शहर या शब्दाचा समानार्थी नाही? तर शहर या शब्दाचे समानार्थी शब्द सहाय्यक, तीर, बाण हे आहेत, पण समानार्थी नाही म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 आहे. त्याचं उत्तर आहे थकवा. थकवा आणि शहर याचा काही अर्थार्थी संबंध या ठिकाणी नाही. आपला पुढील प्रश्न आहे, भयभीत या शब्दाला खालील पर्यायामधून विरुद्धार्थी शब्द ओळखा. भयभीत म्हणजे सभ्य तर होऊ शकणार नाही, सत्यसुद्धा नाही, बोलका आणि भयभीत याचासुद्धा काही संबंध नाही. तर आपला पर्याय क्रमांक 4 दिसतो आपल्याला, निर्भय. निर्भय म्हणजे कसलीही भीती न बाळगणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी आहे भयभीत, म्हणून आपल्याला भयभीतचा विरुद्धार्थी शब्द सांगता येईल पर्याय क्रमांक ड म्हणजेच निर्भय. बलवत्तर या शब्दाला खालील पर्यायामधून समानार्थी शब्द ओळखा. बलवत्तर म्हणजे समर्थ, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याला आपण बलवत्तर म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3. गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल, या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल, या ठिकाणी आमिदा तर होणार नाही. आमिदा म्हणजे सरळ सरळ अर्थ असतो या ठिकाणी, पण तसं नाही. या ठिकाणी गण्याला काहीतरी उद्देशून किंवा गण्याला काहीतरी नाव ठेवलं या ठिकाणी, म्हणजे होला हो म्हणणारा असा हा गण्या आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्दशः अर्थ न जाणता त्याचा लक्षणा हा आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक फक्त बी म्हणजे लक्षणा. पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने डॅश पसंत केले. तर स्वातीने उपाशी राहणे पसंत केले आपल्याला प्रथम दर्शनी वाटते, पण वर काय दिला प्रश्न, दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. तर या ठिकाणी उपाशी राहणे हा वाक्प्रचार होऊ शकत नाही, तर आपलं उत्तर असायला हवं थंडा फराळ घेणे. आणि हा प्रश्न मागे मुख्य परीक्षेला 1-2 वेळा येऊन गेलेला आहे. थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. येत्याच्या 4 वाटा, जात्याच्या 12 वाटा. हे जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. येत्याच्या 4 वाटा, जात्याच्या 12 वाटा. 18 विश्वे दारिद्र्य. 18 विश्वे दारिद्र्य म्हणजे खूप अत्यंत गरिबी असणे. या ठिकाणी याचं उत्तर आहे अतिशय गरिबी. इन मीन 3.5 म्हणजे अतिशय कमी एखाद्या ठिकाणी माणसे किंवा व्यक्ती उपस्थित असणे, त्याला म्हणायचं फारच अत्यल्प प्रमाण किंवा अत्यल्प प्रमाण असणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे तारतम्य न बाळगता जे मनाला वाटेल तसे बोलणे. तर पर्याय क्रमांक याचा आहे 4. आणि घे सुरी आणि घाल उरी म्हणजे अतिशय फाजीलपणा, नको त्या गोष्टीची जास्त उत्सुकता लागलेली असणे. तर पर्याय क्रमांक 2. तर अला 3 कुठे दिसते आपल्याला, अला 3 इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झाला आपला. पर्याय क्रमांक 4 कट झाला. आपल्याकडे इलिमिनेशन पद्धत मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे जर वापरली तर आपले कमी वेळामध्ये खूप प्रश्न सुरू होत असतात. आणि शेवटचा डायरेक्ट पाहायचा ड. तर डला 2 कुठे आहे, डला 2 इथेच आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2. कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला. यालाच म्हणतात या अर्थाची अचूक म्हण ओळखा. हे पहा, या ठिकाणी अमोलला कमी गुण मिळाले असल्यामुळे बाबांचे बोलणे वाचवण्यासाठी आईची सही घे म्हणण्यासाठी बाबांनी पाठवलं. तिथून अमोल पटकन सटकला, कारण की त्याला माहीत होतं की बाबा आपल्याला काहीतरी बोलतील. म्हणून या ठिकाणी पडत्या फळाची आज्ञा घेणे म्हणजे पटकन एखादी कृती करणे, म्हणून याचं उत्तर आहे सी. पडत्या फळाची आज्ञा घेणे म्हणजे फक्त सी. याचं उत्तर आहे फक्त सी.
उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे पाखराकडे बारकाईने पाहणे, हे तर होणार नाही. पाखराच्या पंखांचे निरीक्षण करणे हे सुद्धा होऊ शकत नाही. सर्वांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे, या ठिकाणी याचा काही संबंध नाही. तर अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे, या ठिकाणी हा पर्याय 4 योग्य आहे. दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा. अमेयने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आहे, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे. तर हा पर्याय अत्यंत योग्य आहे. जसे लोक आश्वासने देत असतात पण ते पूर्ण होतीलच याची काही शाश्वती नसते, म्हणजे तशाच प्रकारचे वाक्य आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे म्हणजे ते जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हाच ते खरे, अशा अर्थाची ही म्हण आहे. आई बापाविना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाची मार. तर हे तर होणार नाही. सुनेची बाजू किती बरोबर असली तरी सासऱ्यापुढे तिचे काहीच चाललेले नाही. म्हणतात ना, हापापाचा मालगा पापा. नाही, हापापाचा मालगा पापा म्हणजे तारतम्य न बाळगता, नैतिकता न बाळगता कसले वाईट गोष्टीतून कमावलेला माल हा वाईटरित्या मार्गी लागणे, त्याला तो मन लागू होते. म्हणून 3 सुद्धा होणार नाही, 2 सुद्धा लागू होणार नाही, 3 नाही, 2 नाही. गणू आपल्या व्यवसायात भराभर अधिक पैसे कमविण्यासाठी नेहमीच हलक्या कानाचा होतो. हलक्या कानाचा असणे म्हणजे कोणाचेही सहज ऐकणे, कोणाचेही ऐकणे आणि त्याप्रमाणे कृती करणे. तर हे तर होणार नाही. म्हणून 4 सुद्धा पर्याय कटलो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आपला. हा प्रश्न अतिशय सोपा होता मित्रांनो. हा प्रश्न अतिशय सोपा का होता, तर या ठिकाणी स्त्रीची जी वेलंटी आहे ती दीर्घ असायला हवी आणि या ठिकाणी इतर कुठे दिसत नाही. या पर्यायात ते ई कुठे दिसत नाही म्हणून हा पर्याय कट झाला. या ठिकाणी सुद्धा ई कुठे दिसत नाही म्हणून हा पर्याय कट झाला. या ठिकाणी ई आहे पण ई रस्व आहे. या ठिकाणी आपलं दीर्घ वेलंटी म्हणून दीर्घ ई पाहिजे होता, म्हणून आपला पर्याय क्रमांक उत्तर हवं 3. याचं उत्तर आहे 3. परोप संधीचे उदाहरण. परोप संधीचे उदाहरण आहे मित्रांनो, घर अधिक ऊन, घरून. हे अनेक वेळा आलेले प्रश्न आहे ते. त्याच्यानंतर महा अधिक ऋषी, हे सुद्धा होणार नाही. हा संधीचा वेगळा प्रकार आहे. सत अधिक आचार, सदाचार. तर संधीचे जे प्रकार आहेत त्याचे तर हा प्रकार आहे. त्याच्या पुढे कोणता शब्द आला तर काय होईल, तशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अत्यानंद हा सुद्धा या ठिकाणी नाही. तर पर्याय क्रमांक 1. शुद्ध लेखनदृष्ट्या. आता आध्यात्मिक हा शब्द या ठिकाणी चुकला म्हणून हा नाही. आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी चुकला आहे. या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे आशीर्वादचा, हा चुकलेला आहे शब्द, हा सुद्धा चुकलेला आहे. या ठिकाणी आशीर्वाद 2 आणि 4 मध्ये बरोबर आहे, पण या ठिकाणी 4 मध्ये आध्यात्मिक शब्द चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर क्रमांक पाहिजे मित्रांनो 2. याचं उत्तर आहे मित्रांनो 2. खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा. गड आला पण सिंह गेला. या ठिकाणी पण, परंतु हे न्यूनत्वबोधकचं वाक्य आहे मित्रांनो. न्यूनत्वबोधक, या ठिकाणी काहीतरी कमी दाखवलेले आहे वाक्यामध्ये. गड आला पण सिंह गेला म्हणजे गड आला पण त्या ठिकाणी आपली काहीतरी हानी, नुकसान झाली असे या ठिकाणी आपल्याला सूचित होते. म्हणून या ठिकाणी बरोबर आहे. तू केव्हा अर्ज करणार आहेस, या ठिकाणी तू कधी अर्ज करणार आहेस म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ती म्हणाली, ती म्हणाली. एखाद्याच्या तोंडचे शब्द जशाला तसे दाखवायचे असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह, हे सुद्धा बरोबर आहे. आणि वाक्य पूर्ण झाला म्हणून पूर्णविराम, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पण सुरेश गावाला गेला. आता गावाला गेला या ठिकाणी आश्चर्य होण्याचं काहीच कारण नाही किंवा विस्मयादी बोधचिन्ह वापरायची काहीच गरज नाही या ठिकाणी. म्हणून जर आपण डी काटला, या ठिकाणी डी काटला, याच्यामधला डी काटला तर आपल्याला सहज उत्तर मिळून जातं 1 किंवा 3. पण याचं उत्तर आहे मित्रांनो 3. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3. उभयनव्याचे प्रमुख कार्य कोणते? 2 शब्द किंवा वाक्य जोडणे. 2 शब्द किंवा वाक्य जोडणे हे उभयनव्याचे कार्य असते. जसं की राम आणि श्याम, राम आणि श्याम.
2 शब्द जोडले. त्याच्यानंतर वाक्य रामला ताप आला होता आणि श्याम गावाला गेला. म्हणजे 2 वाक्य या ठिकाणी जोडली. त्या ठिकाणी 16 नंबरचा प्रश्न आहे. जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. हे वाक्य, तर हे वाक्य केवळ वाक्य मित्रांनो. यामध्ये कसल्याही प्रकारचं म्हणजे उभे नावे नाही किंवा काही नाही. त्यामुळे हे संयुक्त तर वाक्य होणार नाही. मिश्रसुद्धा नाही. जेव्हा तेव्हा, जर तर, जरी तरी, जसे तसे असे तर मिश्र वाक्य असतात. तसासुद्धा कुठे या ठिकाणी शब्द आपल्याला दिसत नाही. आणि व, अथवा, किंवा असे शब्द असतील तर संयुक्त वाक्य, पण हे सुद्धा या ठिकाणी नाही. म्हणून याचं वाक्य आहे केवळ प्रयोगी वाक्य. पर्याय क्रमांक 3. तो झाडावर चढला. तो झाडावर चढला. तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. आपल्याला याचं काय बनवायचं? केवळ वाक्य. तर झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला. झाडावर चढताना पाय घसरून पडला. पण या ठिकाणी कर्ता गायब झाला म्हणून या ठिकाणी 2 चूक आहे. तो झाडावर चढत असताना पाय घसरून पडला असता. हे पडला काळ आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो मित्रांनो. या ठिकाणी पडला म्हणते आणि या ठिकाणी पडला असता, याच्यामध्ये सुद्धा विसंगती आहे. त्यामुळे 3 सुद्धा नाही. तो झाडावर चढताना पाय घसरून पडेल, तर या ठिकाणी भविष्यकाळ केला. म्हणून काळ आपल्याला जसा आहे तसा वाक्य रूपांतरमध्ये कायम ठेवायचा असतो. म्हणून हे 3 तर होणार नाहीत. म्हणून आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. आता अशा प्रकारचे वाक्य PYQ अशा प्रकारातलं हे वाक्य आहे. आणि अनेक वेळा असे प्रश्न आलेले आहे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? तर अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. प्रत्येकाला राग येतोच. तर या ठिकाणी काय दिलं आहे? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येऊ नये असं तर होणार नाही. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते? तर समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते? तर अव्ययभावामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये पहिले आणि दुसरे दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये न 1 न 2 म्हणजे कोणतेच पद महत्त्वाचे नसते. आणि त्याच्यावरून तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो किंवा तिसराच अर्थ निघतो. म्हणजे शब्दशः अर्थ या बहुव्रीही समासामध्ये निघत नाही. जसं की निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव. द्वंद्व समासामध्ये राम लक्ष्मण. खरे खोटे, खरे किंवा खोटे, त्याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतात. अव्ययभाव म्हणजे आमरण, जसे की एक उपसर्ग लागलेला असतो. अशा प्रकारे मित्रांनो वाक्याच्या अनुरोधाने योग्य जोड्या लावा. या ठिकाणी विधानार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थ अशी वाक्य दिली. तर हे आज्ञार्थी म्हणजे विनंती, उपदेश. आता आज्ञा म्हणजेच उपदेश होऊ शकतो मित्रांनो. राम अभ्यास कर, तर या रामला आपण काय केला? उपदेश केला आहे. किंवा श्रावण पाणी आण, ही काय झाली? विनंती. म्हणून आज्ञार्थी वाक्य होतात विनंती किंवा उपदेश. आता त्याच्यानंतर विधानार्थी, अमुक केलं तर अमुक होईल असा बोध होतो. तर याला काय म्हणायचं? संकेतार्थी. तर संकेतार्थीला याची जोडी लागते. विधानार्थीला वाक्यात केवळ विधान असते. सहज सोपं आहे. विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे कर्तव्य, शक्यता. जसं की आईवडिलांची सेवा करावी. वा वी वे असतात पर्याय शेवटी. वा वी वे, वा वी वे हे प्रत्यय असतात. वा वी वे. तर ते कसे मुलांनी आईवडिलांची सेवा करावी. आज पाऊस पडावा. हे पण मित्रांनो, आज पाऊस पडावा. शेवटी वा आला मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी वा वी वे असतात आणि त्यामधून शक्यता, पाऊस पडावा. ही काय उद्देश आहे का? नाही. कर्तव्य आहे का? आता नाही. एक शक्यता दर्शवली, आज पाऊस पडेल बा, अशा प्रकारे. म्हणून याचं
जोड्या लागतील. विद्यार्थी वाक्याची जोडी 2, विधानार्थी 4, संकेतार्थी अमुक केले तर अमुक होईल, तू जर सोबत आला तर मी बागेत जाईल. म्हणजे अट आहे, त्यामध्ये एखादी अट दिलेली असते. आज्ञार्थी म्हणजे ही जोडी. म्हणून अला 4 कुठे मित्रांनो? अला 4 1ला नाही, 3ला नाही, 2 आणि 4मध्ये आहे. तर शेवटी डायरेक्ट डीमध्ये जायचं. डीला काय पाहिजे आपल्याला? डी संकेतार्थी अमुक केले तर अमुक होईल. म्हणजे डीला 3 इथेच आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपलं पाहिजे 4. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी उतारा आलेला आहे मित्रांनो. उतारा आपण नंतर पाहू. उतार्यावर 5 प्रश्न असतात. आपला 26वा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर बारीक लक्ष असणे किंवा बारकाईने लक्ष असणे. डोळा उघडणे हे तर होणार नाही, डोळा मारणे हे सुद्धा नाही, डोळा चुकवणे म्हणजे एक अपराधी वृत्तीने एखाद्याशी डोळ्याला डोळा भिडवण्याचे टाळणे, याला म्हणतात डोळा चुकवणे. पण याचं खरं उत्तर आहे डोळा असणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओलीसुकी करणे, या ठिकाणी ओलीसुकी करणे म्हणजे खरे खोटे करणे, पण या ठिकाणी चुकलेले ते खिटे झाले. त्या ठिकाणी खोटे पाहिजे होतं, खरे खोटे करणे. उसने पारणे फेडणे म्हणजे आपल्यावर एखाद्याचा एक बदला राखीव असलेला तो वेळ प्रसंगी फेडणे, त्याला म्हणायचं सूड उगवणे. इंगळ्या डसणे, मनाला झोंबणे. अमृत शिंपडणे म्हणजे गोड गोड बोलून एखाद्याला आपलंसं करणे. हात ओला करणे, हात ओला करणे, पैसा भोजन मिळणे. हातचा मळ, हातचा मळ म्हणजे एखादी सहजरित्या होणारी गोष्ट, सहज घडणारी गोष्ट. हातातोंडाची गाठ पडणे म्हणजे जेमतेम खायला, खूप गरिबी हल्ला अपेष्टा असणे, याला म्हणायचे जेमतेम खाण्यास मिळणे. म्हणजे हातातोंडाची गाठ पडणे म्हणजे काम केलं तरच खायला मिळणे. अशा ठिकाणी मन लागू होते. हातावर तुरी देणे हे तर सर्वांना माहिती आहे. आपल्याला 4थीला शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सर्वांना माहिती आहे. हातावर तुरी देणे म्हणजे देखत फसून जाणे. क्षिती न बाळगणे म्हणजे पर्वा न करणे, एखाद्याची कसली भीती भीड न बाळगणे. वाक्प्रचाराचा अर्थ भीती दूर होणे, खात्री न असणे, महत्त्व न देणे, तर हे होणार नाहीत. याचं उत्तर आहे 1. खालीलपैकी कोणता शब्द समपुल्लिंगी आहे? आता या ठिकाणी तो रुमाल, तो ग्रंथ, तो देह हे बरोबर. तर या ठिकाणी पागोटे, तर पागोटेला आपण काय शब्द वापरतो दर्शवण्यासाठी? ते. तर ते कोणासाठी असतं? नपुसकलिंगी, म्हणून या ठिकाणी 2 होणार नाही. पगडी, ती पगडी, पगडीला काय म्हणतो आपण? ती पगडी म्हणजे स्त्रीलिंगी, हे सुद्धा होणार नाही. तो वाडा, तो बरोबर आहे, पण या ठिकाणी पंथी, ती पंथी, आपण पंथीला काय म्हणतो? ती पंथी, म्हणून या ठिकाणी 4 सुद्धा होणार नाही. आपलं उत्तर पाहिजे मित्रांनो 1. विस्फट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ते ओळखा. आता आवृत्ती हा याचं उत्तर आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे रिपिटेशन झालं आहे. 20 पट, 10 पट, 100 पट. साकल्य म्हणजे काय? पाची भाऊ किंवा जसं ज्यामध्ये समूह असतो, पाची पांडव, तिघी भावंडे, म्हणजे त्या सर्वपैकी सर्व जेवढे असतील तेवढे सर्व असतील त्याला म्हणायचं साकल्य. क्रमवाचक, क्रमवाचकमध्ये काय येणार? पहिला, दुसरा, तिसरा, हे क्रम असतो. गणनावाचकमध्ये 1, 2, 3, 4, 100, 80 अशा प्रकारे गणना केलेली असते, त्याला म्हणायचं गणनावाचक. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गडद निळे जलद भरून आले या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो उपपद तत्पुरुष. याचं उत्तर आहे उपपद तत्पुरुष, पर्याय क्रमांक 1. अनुप्रास्त होणार नाही. विशेषण उपपद हे सुद्धा नाही. आलूक तत्पुरुष हे सुद्धा नाही. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? हे वारंवार विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण
आत्मवाचक म्हणजे जे सर्वनाम आपण स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतो, फक्त स्वतःसाठी वापरू शकतो त्याला आत्मवाचक. या ठिकाणी आपण हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयनय अव्ययाचा पोटप्रकार आहे? तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगतो. सविनप, सविनप, सविनप म्हणजे समुच्चय बोधक. सविनप तुम्हाला वारंवार मित्रांनो कामाला येणे. सविनप. स म्हणजे समुच्चय बोधक, वि म्हणजे विकल्प बोधक, न म्हणजे न्यूनत्व बोधक, प म्हणजे परिणाम बोधक. तर यामध्ये पहा बरं आपल्याला उभयनय अव्ययाचा पोटप्रकार आहे. उभयनय अव्ययामध्ये विकल्प बोधक आहे, उद्देश बोधक नाही, कारण बोधक नाही, संकेत बोधक नाही, म्हणून आपल्याला वी वरून डायरेक्ट आहे विकल्प बोधक म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. आता सोपा प्रश्न होता. शब्दाला प्रत्यय लागून आलेला शब्द हे तर होणार नाही. अर्थ न पूर्ण करणारा शब्द याचा काही संबंध नाही. अर्थपूर्ण शब्द होय हे सुद्धा नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता? पूर्णाभ्यस्त त्याच्या नावात दिले पहा. पूर्णाभ्यस्त म्हणजे पूर्ण जशाला तसा शब्द पाहिजे आपल्याला. इथं गोडदोड दिसतोय का? नाही. इथं ग आलं, इथं ध आलं म्हणजे नाही. डावपेच हा सुद्धा नाही. पुढे पुढे पहा, पुढे पुढे जशाला तसा शब्द आला म्हणजे याचं उत्तर आहे 2. हे पहा मित्रांनो, उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही, बरोबर आहे. शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित नाही मित्रांनो, प्रत्ययघटित नाही. पूर्वी म्हटले तर पूर्वी म्हणजे उपसर्ग असतो. पूर्वी म्हटल्यावर तो उपसर्ग घटित शब्द असतो, म्हणून हे चूक आहे मित्रांनो. हा जो बी ऑप्शन आहे तो चूक आहे. 1 बरोबर आहे. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे, पुढे म्हणजे हे पहा, आता हे शब्द इमान, या ठिकाणी जर आपण दार शब्द लावला तर तो शब्दाच्या पुढे झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं? उपसर्ग. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे 1 किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात, बरोबर आहे. या ठिकाणी सी बरोबर आहे. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. नाही, प्रत्यय नाही, उपसर्ग लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात, म्हणून डी सुद्धा चूक आहे. ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी आपल्याला पर्याय दिसतात. ए आणि सी पर्याय आहेत आपले पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे? तद्भव म्हणजे संस्कृतमधील शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये येताना त्यामध्ये काही बदल झाला असेल तर अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात.